रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं विशाल रुपयाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आलो आहे इकडे मरीन ड्राईव्हला मुंबईमध्ये आणि इकडचं वातावरण खूपच भारी आहे. आम्ही चर्चगेट जवळच आहे, त्या स्टेशनपासून आलेलो आहे. एकदम 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, वॉकिंग डिस्टन्स. एकदम भारी वातावरण आहे इकडं. आणि आम्ही नेमकं दुपारच्या टायमाला आलेलो आहे आणि इकडं ऊन खूप आहे. तर त्या उन्हामध्ये आज बायको मागाशी बसली वेड्यागत. पर्दे में रहने दो. उन्हाच इतकं जास्त आहे, त्यातून हवा येते पण एकदम दमट हवा आहे. आणि वातावरण मात्र एकदम भारी आहे इकडे, सगळीकडे बघू शकता भारी आहे असं. तर मित्रांनो, बायकोला घेऊन येत चला, बायकोला फिरायला घेऊन येत चला. हो, बायको खुश होती, बायको खुश झाल्यानंतर नवरा पण खुश होतो, त्यामुळे बायकोला फिरायला आणावे. ऐकलं का मित्रांनो? नेक्स्ट ट्रिप कुठं मग? नेक्स्ट ट्रिप आता घरी जायचं. खिसा रिकामा झालेला आहे, संपलंय आता सगळं. नेक्स्ट ट्रिप हम्पी. हम्पी नाही, ती बॅगा घ्यायच्या, हम्पी हमारे संघ, आणि घरी जायचं. नो, हा तिकीट बुक करायला सांगते आत्ताच आणला. काय नाही मित्रांनो, सगळं आपल्यालाच करावं लागतं. सगळं बुकिंग आपणच करायचं, हॉटेल आपणच बघायचं. बायकांनी फक्त काय घ्यायचं, बॅग पण नाही घ्यायची, घ्यायचं डायरेक्ट जागा. हो, बॅग घेते मी, काही टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर ना? बॅग नाही घेत का? बॅग काय, एक बॅग माझ्याकडे दिली, एकटीने घेतली. ओझ झालंय, ऊन झालंय, भूक लागली नाही, ताण लागली. पण बायकोला बाहेर गेलं ना मित्रांनो, पाण्याची बाटली एक बरोबर ठेवत चला. बायको नुसती भूक लागली, ताण लागली, भूक लागली, ताण लागली, बाहेर आलं की असं काहीतरी होतं त्यांना. तर चला 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 चला, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि इकडे अजून काय रे दाखवण्यासारखं, इकडे फॉरेनर लोक पण आहे, तुम्ही बघू शकता. असे एकदम वेगवेगळ्या देशातून येतात लोक. आपल्याला काय करायचे? बोल. चला घरी. मित्रांनो बघा, फॉरेनर दाखवले, बायको म्हणते चला घरी. आता अजिबात इथं 1 मिनिटही थांबायचं नाही. मग माझा एवढा खर्च केला गेला वाया डायरेक्ट. हा, एवढं बघून काय उपयोग? शेवटी घरीच नेणार आहे तुला, कुठे नेणारच नाही, बाहेर नेणारच नाही. चला ना, आता ताण लागली. चला मित्रांनो, आता मी जातो परत चर्चगेटला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.